जय गोपीजन वल्लभा गिरिवरधारी यशोदानन्दन व्रज जनरञ्जन यशोदानन्दन व्रज जनरञ्जन जमुनातीरावनचारी जमुनातीरा वनचारी जय राधा माधव कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंदा श्री अद्वैता गदाधर श्रीवासादि गौरा भक्तवृंद हरे कृष्ण 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 हरे 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 रामो राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 रामो राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 रामो राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 रामो राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 रामो राम राम हरे हरे जय राधा गोविंद श्री राधे जय जगन्नाथ जय बलदेव जय सुभद्रा जगन्नाथ स्वामी नयन पथगामी भवतु मे जय गौरानीताय जय गौरानीताय जय प्रभुपाद जय गुरुदेव हरि नाम संकीर्तन की जय श्रीला प्रभुपाद की जय गुरु महाराज की जय ओम ओम नमो भगवते वासुदेवाय
ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। अष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीरुत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च। श्रीरूपं सागरजातं सहगना रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगना ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत श्रीराधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी श्रीराधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमः ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा प्रभूजी माताजी सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या श्रीमद भागवतम चर्चेमध्ये। तर आपण पाहत होतो ब्रह्माजींकडून नारद मुनींना या सृष्टीच्या सृजन क्रियेचं विस्तृत वर्णन की कशा प्रकारे भगवंत हे ह्या भौतिक सृष्टीचे प्रत्यक्षरित्या आणि अप्रत्यक्षरित्या दोन्ही प्रकारे निर्माते आहेत। आणि आपण पाहतो की श्रीमद भागवताचा जो गाभा आहे, जो मूळ मूळ जी शिकवण आहे ती आहे भगवंतांची महती, भगवंत त्यांची भक्ती मार्गाची क्रिया आणि त्यांचे महान भक्त यांच्या जीवनावर मूलतः आपण पाहतो की श्रीमद भागवताचं पूर्ण वर्णन आहे। तर आजच्या श्लोकांमध्ये श्लोक क्रमांक 17 पासून
ब्रह्माजी स्वतः वर्णन करतील की कशा प्रकारे आतापर्यंत त्यांनी जे पण विस्तृत वर्णन केलं की कशा प्रकारे सृष्टीची रचना होते, सृष्टीच्या मूलभूत घटकांना कशा प्रकारे निर्माण केलं जातं, जसं की आपण या स्लाइडमधून पण आधी पाहिलेलं आहे. आणि असंख्य सारे ब्रह्मांड ह्या सृष्टीमध्ये निर्माण होतात. तर ब्रह्माजी त्यांचा जो निष्कर्ष आहे या सर्व वर्णनावर तो नारद मुनींना श्लोक क्रमांक 17 पासून पुढे सांगतील की त्यांचं कन्क्लुजन, त्यांचा निष्कर्ष काय, की कशा प्रकारे या विशाल अशा भौतिक सृष्टीचं निर्माण हे भगवंतांच्या आध्यात्मिक जगतापुढे काहीच नाहीये. आणि कशा प्रकारे भौतिक जगत, जे की आपण आतापर्यंत काही वेळेला चर्चा केलेली आहे, की भगवंतांच्या पूर्ण निर्माणाच्या फक्त 25% 1/4 भाग कशा प्रकारे आहे. तर आपण श्लोक क्रमांक 17 पासून सुरुवात करूया. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. येस प्रभूजी. जरा जरा कालच्या आपले 4 शेवटचे श्लोक आपण जे वाचले त्यामध्ये भाषांतरामध्ये एक 2-3 शब्द मला जरासं माहिती पाहिजे होती की ते मेघगर्जना, गंधर्व, भूतगण, उरग आणि चारण हे चरण लोक. ही एक माहिती नाहीत. आणि दुसरं म्हणजे भविष्यात भगवंतांच्या विराट रूपामध्ये आवृत आहेत आणि असे असूनही ते सर्वांच्या अतीत आहे व 9 इंचा इतक्या आकारामध्ये नित्य अस्तित्वात आहे. परमात्मा. तर परमात्मा जर आपल्या शरीरात आतमध्ये जर 9 इंचा इतकं जर असतील तर आत्मा तर आपला एका केसाच्या टोकावरील 10,000वा भाग इतका म्हणजे इतका सूक्ष्म आहे आणि परमात्मा मात्र 9 इंच म्हणजे जरा कुठेतरी मला कन्फ्युजन वाटतं. एक गोष्ट दिसण्या इतपत झालं, दृश्य असेल असं. की भगवद्गीतेमध्ये ह्याच परमात्म्याचं आपल्या हृदयातील हे जे स्थान सांगितलंय ते आपल्या अंगुठ्या इतकं म्हणजे एवढं सांगितलेलं आहे. तर मला पण हे 9 इंच पाहावं लागेल. पण एक महत्वाची गोष्ट अशी की केवळ आपणच एक जीव नाहीये ज्याच्या हृदयामध्ये परमात्मा स्थित आहेत. जे छोटे छोटे कीटक, काही मायक्रोब्स म्हणजे जे की एकदम छोटे, त्यांच्यामध्ये पण आहे. एवढंच नाही तर ब्रह्मसंहिता सांगते की अंडांतरस्थम परमाणुचयातरस्थम, म्हणजे प्रत्येक अणुरेणूमध्ये पण परमात्मा स्थित आहे, जे की निर्जीव आहेत कोणत्याही भौतिक घटकाचं. तर निश्चितच 9 इंच हे काही प्रत्येक सिनेरिओ मध्ये ठरलेलं आकारमान नाहीये. कारण सूक्ष्मातील सूक्ष्म जीव मात्रांमध्ये किंवा अणुरेणूंमध्ये पण परमात्मा स्थित आहे. तर मला हे चेक करावं लागेल प्रभूजी. ओके, ठीक आहे. हरे कृष्ण. आणि ते उरग आणि चारण माहिती आहेत का? चरण लोक हे आपल्या पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ लोकांपैकी एक आहेत. तर त्या चरण लोकावरील जे रेसिडेंट्स राहणारे आहेत ते चारण आहेत. उरग यांच्याबद्दल पण मला पाहावं लागेल प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. श्लोक क्रमांक 17. स्वधिष्णं प्रतं प्राणो बहिश्च प्रतपत्यसौ एवं विराजं प्रतः पंस्तप एवं विराजं प्रतः प्रतपन् तपस्तपत्यन्तर्बहिः पुमान्. कुणाला वाचायचंय का प्रभूजी, माताजी? हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. गौर कृपा सिंधू प्रभूजी. यस प्रभूजी. सूर्य आपल्या तेजोकिरणांच्या विकासाद्वारे सर्व काही अंतर्बाह्य प्रकाशित करतो. त्याचप्रमाणे भगवंतही आपल्या विराट रूपाच्या विस्ताराद्वारे अखिल सृष्टीतील सर्व वस्तूंचे अंतर्बाह्य पालन करतात. तात्पर्य श्रीप्रभुपादांद्वारा श्रीप्रभुपाद की जय. भगवंतांचे विराट रूप अथवा ब्रह्मज्योती म्हणून ओळखले जाणारे भगवंतांचे निराकार रूप
इथे स्पष्टपणे वर्णिले आहे आणि त्याची तुलना सूर्याच्या किरणांशी केली आहे. सूर्यप्रकाश अखिल विश्वामध्ये पसरलेला असतो, परंतु सूर्यलोक किंवा सूर्यलोकाचा अधिष्ठाता सूर्यनारायण हा सूर्यप्रकाशाचा मूळ गम आहे. त्याचप्रमाणे पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण हेच निराकार ब्रह्मज्योतीचे अर्थात निराकार रूपाचे आधार आहेत. याची भगवद्गीतेत 14.27 पुष्टी करण्यात आली आहे. म्हणून भगवंतांचे विराट रूप त्यांच्या निराकार रूपाची गौण कल्पना आहे, परंतु त्यांचे प्रधान रूप द्विभुज वेणुधारी श्री शाप सुंदर हे आहे. भगवंतांच्या अंगकांतींचा 75% विस्तार आध्यात्मिक जगतामध्ये प्रगट झालेला आहे. त्रिपात विभूती आणि उर्वरित 25% अखिल भौतिक ब्रह्मांडे समाविष्ट आहेत. याचे वर्णन भगवद्गीतेत 10.42 करण्यात आले आहे. अशा रीतीने त्यांच्या 75% तेज विस्ताराला अंतरंगा शक्ती तर 25% विस्तारास बहिरंगा शक्ती असे म्हणतात. आध्यात्मिक तसेच भौतिक विस्तारामध्ये स्थित असणारे जीव म्हणजे भगवंतांची तटस्थ शक्ती आहे आणि जीवांना अंतरंगा किंवा बहिरंगा यापैकी कोणत्याही शक्तीमध्ये राहण्याचे स्वातंत्र्य असते. आध्यात्मिक विस्तारामध्ये वास करणाऱ्या जीवांना मुक्तात्मे तर बहिरंगा विस्तारामध्ये वास करणाऱ्या जीवांना बद्धात्मे असे म्हणतात. अंतरंगा शक्तीमध्ये वास करणाऱ्या जीवांच्या संख्येची आणि बहिरंगा शक्तीमध्ये वास करणाऱ्या जीवांची अनुमानात्मक तुलना केल्यास आपण सहजपणे या निष्कर्षाप्रती येऊ की मुक्तात्म्याची संख्या ही बद्धात्मांपेक्षा असंख्य पटीने अधिक आहे. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभू. हरे कृष्ण. श्रीला प्रभुपाद की जय. तर ब्रह्माजी इथे नारद मुनींना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की भगवंतांच्या क्षमतेने निर्माण झालेलं हे जे भौतिक जगत आहे, हे जर आपल्याला इतकं क्लिष्ट आणि इतकं विस्तृत वाटत आहे, तर भगवंतांची महानता ही याच्या पलीकडे कितीतरी आहे का? कारण हे भौतिक जगत आहे, त्याला एकपाद विभूती म्हटलेलं आहे, जे की जसं की आपण मराठीमध्ये चतकोर ज्याला म्हणतो किंवा 25%. तर भगवंतांच्या पूर्ण निर्माणापैकी भौतिक जगत हे केवळ 1/4 आहे. एकपाद विभूती. आणि ह्या 1/4 भौतिक जगताच्या 3 पट म्हणजे 25%च्या 3 पट म्हणजे 75% हे आध्यात्मिक जगत आहे. आणि या आध्यात्मिक जगतामध्ये राहणारे जे जीव आहेत त्यांना मुक्तात्मे म्हटलेलं आहे. मुक्तात्मे म्हणजे जन्म, मृत्यू, जरा, व्याधी ह्या व्याधींनी, ह्या सर्व नियमांनी ते बद्धिस्त अवस्थेमध्ये नाही आहेत. परंतु जे भौतिक सृष्टीमध्ये, भौतिक जगतामध्ये राहणारे जे जीवात्मे आहेत त्यांना बद्ध आत्मे म्हटलेलं आहे. आणि ॲज सच जीवांना तटस्थ शक्ती म्हणतात. का? तटस्थ म्हणजे न्यूट्रल, म्हणजे त्यांना स्वतंत्रता आहे भगवंतांच्या आध्यात्मिक अंतर्गत शक्तीमध्ये राहण्याची, म्हणजे आध्यात्मिक जगतामध्ये राहण्याची, किंवा भगवंतांच्या भौतिक सृजनामध्ये, भौतिक सृष्टीमध्ये राहण्याची. जसं की आपण सर्वांनी काय निवडलेलं आहे? प्रभूजीच, माताजीच, आपण इथे कशामुळे आहोत? काय निवडलं आपण? कुठे राहण्याचं निवडलंय? भौतिक जगात. भौतिक जगतामध्ये बहिरंग शक्तीमध्ये राहण्याचं निवडलेलं आहे. भौतिक जगात राहण्याचं निवडलेलं आहे. म्हणजे आपल्या कुठेतरी चुकीच्या निवडीचा परिणाम आपण सध्या भोगत आहोत या भौतिक जगामध्ये राहून, जिथे की इतके सारे कन्स्ट्रेंट्स म्हणजे नियम किंवा बंधनं आपल्याला पाहायला मिळतात की शरीर हे झीज होत जाणार, जन्म आणि मृत्यू. प्रत्येक वेळेस जोपर्यंत आपण भगवत धामाला प्राप्त करत नाही, भगवद्गीता सांगते की जातस्य हि ध्रुवो मृत्यू, म्हणजे जो कोणी व्यक्ती जन्माला आलेला आहे त्याच्यासाठी मृत्यू हा निश्चित आहे. जसं की इंग्रजीमध्ये एक म्हण येते, ॲज शुअर ॲज डेथ, म्हणजे मृत्यू हा कुणालाच टळू शकत नाही. त्याचप्रमाणे बद्ध अवस्थेमध्ये जर आपण मृत्यू पावलो, तर अशा मृत्यू पावणाऱ्या जीवाला काय निश्चित आहे? पुढचा जन्म पण निश्चित आहे. त्याच्यामुळे ह्या तटस्थ शक्ती, ह्या जीवांना जे स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे, त्याचा कुठेतरी चुकीचा उपयोग केल्यामुळे आपण इथे आज भौतिक जगामध्ये अडकलेलो आहोत. आणि आध्यात्मिक जीवन
म्हणजे त्या स्वतंत्रतेचा योग्य उपयोग करून भगवंतांच्या सेवेमध्ये जोडणं, भगवंतांच्या बरोबर भगवंतांच्या अंतरंग शक्तीमध्ये भाग घेणं, हा या आध्यात्मिक जीवनाचा हेतू आहे. आणि त्याच्या अगोदर तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपादजी सांगतात, की कशाप्रकारे भगवंतांची जी अंगकांती आहे, ब्रह्मज्योती, ह्या ब्रह्मज्योतीचा प्रकाश पूर्ण आध्यात्मिक जगतामध्ये आणि सूर्य देवतेच्या द्वारे भौतिक जगतामध्ये पण हा प्रकाश प्रकटलेला आपल्याला दिसतो. त्याच्यामुळे भगवद्गीता 15वा अध्यायामध्ये भगवंत सांगतात, की न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. की ह्या सूर्य, चंद्र आणि अग्नी यांची गरज केवळ आपल्याला भौतिक जगतातच पडते का? कारण भौतिक जगत हे अंधारमय आहे. इथे बाहेरच्या प्रकाशाची, सूर्यप्रकाशाची गरज आहे. ज्यावेळेस सूर्यप्रकाश नसतो, विशेषतः अमावस्येच्या वेळी ज्यावेळेस चंद्रप्रकाशही नसतो, त्यावेळेस आपण पाहतो की रात्रही खूप घनघोर अंधार असतो, है ना? घनदाट अंधार असतो. तिथे थोडं पण काही प्रकाश आपल्याला बाहेर दिसत नाही. जोपर्यंत कोणता अग्नी, कोणता दिवा लावला जात नाही किंवा कोणता लाईट वापरला जात नाही. परंतु आध्यात्मिक जगत हे असं नाहीये. भगवद्गीता सांगते की भगवंतांची अंगकांती ब्रह्मज्योती जी आहे, त्यामुळे पूर्ण आध्यात्मिक जगत हे नेहमी प्रकाशमान असतं. तिथे सूर्य, चंद्र, अग्नी इत्यादींची गरज नसते. आणि भगवद्गीता पण सांगते की कशाप्रकारे भगवंतांच्या त्याच अंगकांतीचा, ब्रह्मज्योतीचा प्रकाश सूर्य आणि चंद्र हे परावर्तित करतात. तर अशा भगवंतांच्या आध्यात्मिक जगतामध्ये अंतरंग शक्तीमध्ये जाण्यासाठी भक्ती मार्गाद्वारे आपण सर्व प्रयत्नशील आहोत. तर या श्लोकाचा आणि पुढच्या श्लोकांचा मतितार्थ आहे की जर भौतिक जगत हे एवढं विस्तृत आणि क्लिष्ट भगवंतांच्या द्वारे बनवलेलं आहे, तर हे भौतिक जगत काहीच नाहीये. एकपादक विभूती केवळ 25% निर्माणाचा भाग आहे आणि त्याच्याही कितीतरी पटीने, 3 पटीने अधिक मोठं हे आध्यात्मिक जगत आहे. आणि त्या आध्यात्मिक जगताला खरं जर सांगायचं झालं तर 3 पटीने 75% पण सीमा ठेवता येणार नाही. का? कारण भगवद्गीता सांगते की अनंत असं ते सृष्टी आहे, ज्याची काही सीमा नाहीये. परंतु आपल्या समजण्यासाठी मोजमापाच्या दृष्टीने जर सांगायचं झालं, तर आध्यात्मिक जगत हे भौतिक सृष्टीच्या 3 पटीपेक्षाही अधिक मोठं आहे. त्याच्यामुळे त्याला त्रिपाद विभूती म्हटलेलं आहे आणि भौतिक जगताला एकपाद विभूती म्हटलेलं आहे. आणि ब्रह्माजी पुढच्या श्लोकामध्ये हे मान्य करतील, एक्नॉलेज करतील, की कशाप्रकारे अशा भगवंतांच्या महात्म्याचं, महानतेचं वर्णन करणं हे अशक्य आहे. आपण हा श्लोक म्हणू, श्लोक क्रमांक 18. सो अमृतस्य भयशेषो मर्त्यम् अन्नं यदत्यगात् महिमैष ततो ब्रह्मन् पुरुषस्य दुरत्ययः. कुणाला वाचायचंय का प्रभूजी? मंगल माताजी. हरे कृष्णा. हरे कृष्णा प्रभुजी. दंडवत प्रणाम. दंडवत माताजी. सर्वश्रेष्ठ पुरुषोत्तम भगवंत हे अमरत्वाचे आणि निर्भयत्वाचे नियंता आहेत आणि ते मृत्यू व भौतिक जगतातील सकाम कर्मांच्या पलीकडे आहेत. म्हणूनच हे ब्राह्मण श्रेष्ठ नारद, त्यांच्या महात्म्याचे परिमाण करणे अशक्य आहे. तात्पर्य श्रील प्रभुपाद द्वारा. श्रील प्रभुपाद की जय. भगवंतांच्या 3/4 दिव्य अंतरंगा शक्तीतील त्यांचे महात्म्य पद्मपुराणात उत्तरखंड सांगण्यात आले आहे. त्या ठिकाणी म्हटले आहे की
भगवंतांच्या 3/4 अंतरंगा शक्तीने व्यापलेल्या चिदाकाशातील ग्रहलोक हे त्यांच्या बहिरंगा शक्तीमध्ये समाविष्ट असलेल्या सर्व ब्रह्मांडातील सर्व ग्रहलोकांपेक्षा फार फार मोठे आहेत. चैतन्य चरितामृतात भगवंतांच्या बहिरंगा शक्तीमधील सर्व ब्रह्मांडांची तुलना हंडीभर मोहरीशी केली आहे. त्यामधील प्रत्येक मोहरीचे बीज म्हणजे एक ब्रह्मांडच आहे. त्यापैकी आपण राहत असलेल्या एका ब्रह्मांडामधील ग्रहांची संख्याही मानवी शक्तीने जाणता येणार नाही. आणि असे असताना हंडीभर मोहरीची तुलना केलेल्या सर्व ब्रह्मांडातील सर्व ग्रहांची संख्या आपण कशी जाणू शकू? आणि आध्यात्मिक जगतातील ग्रहलोकांची संख्या ही भौतिक जगतातील ग्रहलोकांपेक्षा निदान 3 पटीने तरी अधिक आहे. हे ग्रहलोक आध्यात्मिक असल्यामुळे त्रिगुणांच्या पलीकडे आहेत. ते तर केवळ विशुद्ध सत्वगुणाने बनलेले आहेत. त्या ग्रहलोकांमध्ये ब्रह्मानंद परिपूर्ण रूपामध्ये उपस्थित असतो. त्यापैकी प्रत्येक लोक हा शाश्वत, अविनाशी आणि या भौतिक जगतात अनुभवास येणाऱ्या सर्व प्रकारच्या कल्मशांपासून मुक्त आहे. प्रत्येक लोक स्वयंप्रकाशित असून त्यांचे तेज आपण जर इतर सूर्यांच्या तेजाची कल्पनाही करू शकत असलो तर लक्षावधी भौतिक सूर्यांच्या एकत्रित तेजापेक्षाही अधिक आहे. त्या ग्रहातील निवासी हे जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधीपासून मुक्त असून त्यांना सर्वच गोष्टींचे पूर्ण ज्ञान असते. ते निवासी दैवी असून सर्व प्रकारच्या चिंतेतून व आकांक्षातून मुक्त असतात. त्या ठिकाणी त्यांना त्या वैकुंठ लोकांचे अधिष्ठाता असणाऱ्या भगवान श्री नारायणांची दिव्य प्रेममयी सेवा करण्याव्यतिरिक्त इतर काहीही करावयाचे नसते. असे मुक्तात्मे सामवेदामध्ये उल्लेख केलेल्या गीतांचे अविरतपणे गायन करीत असतात. वैद्य हे स अंग निषदैरी गायंती यम सामगाः. ते सर्व मुक्तात्मे म्हणजे 5 मूर्तिमान उपनिषदेच आहेत. त्रिपाद विभूती किंवा भगवंतांची अंतरंगा शक्ती म्हणून जाणली जाणारी 3/4 शक्ती म्हणजे भौतिक आकाशाच्या अत्यंत पलीकडे असणारे भगवत धामच आहे. आणि पादविभूती किंवा त्यांची बहिरंगा शक्ती म्हणून जाणली जाणारी 1/4 शक्ती म्हणजे हे प्राकृत जगत होय. पद्मपुराणात असेही म्हटले आहे की त्रिपाद विभूती दिव्य आहे, तर पाद विभूती क्षणभंगूर अशाश्वत आहे. भगवंतांना आणि त्यांच्या दिव्य धामातील शाश्वत सेवकांना मंगलमय, अच्युत, आध्यात्मिक आणि नित्य नूतन शाश्वत रूपे आहेत. दुसऱ्या शब्दात त्या ठिकाणी जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी नाही. ते सनातन धाम दिव्य सुख, उपभोग आणि सौंदर्य व आनंदाने परिपूर्ण आहे. यात वस्तुस्थितीची पुष्टी भागवताच्या प्रमुख श्लोकांमध्ये करण्यात आली असून दिव्य प्रकृतीचे वर्णन अमृत असे करण्यात आले आहे. वेदांमध्ये म्हटले आहे की उतामृतत्व शैशानः परमेश्वर अमरत्वाचे स्वामी आहेत. किंवा दुसऱ्या शब्दात भगवंत अमर आहेत आणि ते अमरत्वाचे स्वामी असल्यामुळे आपल्या भक्तांनाही अमरत्व प्रदान करू शकतात. भगवद्गीतेतील 8व्या अध्यायातील 16व्या श्लोकात भगवंत निश्चितपणे सांगतात की जो कोणी त्यांच्या अमृतधामामध्ये प्रवेश करतो तो त्रिविध दुःखांनी भरलेल्या या मर्त्य लोकात कधीही परतून येत नाही. भगवंत काही भौतिक जगातील स्वामी सारखे नाहीत. भौतिक जगतातील स्वामी आपल्या सेवकाच्या बरोबरीने आनंद उपभोगू शकत नाही. तो अमर नाही व तो आपल्या सेवकांनाही अमरत्व प्रदान करू शकत नाही. सर्व जीवांचे प्रमुख असणारे भगवंत आपल्या भक्तांना अमरत्व आणि दिव्यानंदासहित आपल्या व्यक्तित्वातील सर्व गुण प्रदान करू शकतात. भौतिक जगतामध्ये सर्व प्राणी मात्रांच्या हृदयात चिंता किंवा भय असते, परंतु भगवंत मात्र स्वतःच निर्भय असल्याने आपल्या शुद्ध भक्तास तोच निर्भयपणा प्रदान करू शकतात. भौतिक अस्तित्व
हेच एक प्रकारचे भय आहे. कारण सर्वच भौतिक शरीरांमधील जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधीचे परिणाम प्राणीमात्रांना सदैव भयग्रस्त ठेवतात. भौतिक जगतामध्ये काळाचा सदैव प्रभाव असतो आणि तो एखाद्या गोष्टीचा एका स्थितीतून दुसऱ्यामध्ये विकार किंवा बदल घडवीत असतो आणि जीव हा स्वरूपतः अविकारी किंवा बदलरहित असला तरी काळाच्या प्रभावामुळे घडवून येणाऱ्या विकारांनी अतिशय दुःख भोगतो. शाश्वत काळाचे बदलते परिणाम भगवद्धामात पूर्णपणे अनुपस्थित असतात. त्यामुळे तेथे काळाचा प्रभाव कार्यरत नसतो. तसेच येथे तेथे कोणत्याही प्रकारचे भयही नसते. भौतिक जगतामध्ये तथाकथित सुख हे मनुष्याने स्वतः केलेल्या कर्मामुळे फलित होते. स्वतःच्या कठोर परिश्रमाने तो श्रीमंत होऊ शकतो, परंतु अशा कष्टार्जित सुखाच्या स्थायित्वाविषयी त्याच्या मनात सदैव संशय आणि भय हे घर करून राहिलेले असते. तथापि सुख मिळविण्यासाठी भगवद्धामामध्ये कोणालाही प्रयास करावे लागत नाही. आनंद हा जीवाचा स्वभावच आहे. जसे वेदांत सूत्र सांगते की आनंदमयो अभ्यासात जीव हा स्वरूपतःच आनंदी असतो. आध्यात्मिक प्रकृतीला आनंद सदैव नवनवीन रसग्रहणाने वृद्धिंगत होत असतो. त्या ठिकाणी आनंद कमी होण्याचा प्रश्नच येत नाही. असा विशुद्ध दिव्यानंद जनलोक, महरलोक, सत्यलोक या लोकांसहित ब्रह्मांडांमध्ये इतरत्र कोठेही आढळत नाही. कारण ब्रह्मदेव सुद्धा सकाम कर्माच्या आणि जन्म मृत्यूच्या नियमाधीन आहेत. यास्तव या ठिकाणी म्हटले आहे की दुरत्ययः किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचे तर शाश्वत भगवद्धामात प्राप्त होणाऱ्या दिव्यानंदाची कल्पना ही स्वर्गलोकांच्याही पलीकडील लोकांमध्ये उन्नत होण्याइतकी पात्रता असणाऱ्या मोठमोठ्या ब्रह्मचारी आणि संन्याशांनाही करता येणार नाही. किंवा भगवंतांचे महात्म्य इतके श्रेष्ठ आहे की त्याची कल्पना श्रेष्ठ अशा ब्रह्मचारी आणि संन्याशांनाही करता येणार नाही. तथापि असा आनंद विशुद्ध भगवत भक्तांना भगवंतांच्या कृपेने प्राप्त होतो. श्रील प्रभुपाद की जय. धन्यवाद माताजी. हरे कृष्ण. खूप छान वाचलं आपण. मोठं तात्पर्य होतं. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर इथे सांगितलेलं आहे की जे आध्यात्मिक जगत आहे आणि जे भौतिक जगत आहे त्याची तुलना केवळ आकाराच्या बेसिसवर, आकाराच्या आधारावर नाहीये. तर आध्यात्मिक जगत हे शाश्वत सांगितलेलं आहे आणि भौतिक जगत हे नश्वर आहे. आपण पाहतो की श्रीमद भागवतामध्ये सांगितलेलं आहे जसं की ब्रह्माजींचा जीवनकाळ संपल्यानंतर एक प्रलय, त्यावेळेस सृष्टीचा प्रलय किंवा संहार होतो. त्याच प्रकारे ज्या वेळेस ब्रह्माजींचा दिवस संपतो, संध्याकाळ त्यांची रात्र सुरुवात होते, त्यावेळेस पण एक प्रलय होतो. आणि ज्या वेळेस कधी कधी युग संध्या असते, म्हणजे एक युग संपून दुसरं युग सुरू होतं, कधी कधी त्यावेळेस पण प्रलय होतो. अशा प्रकारे भौतिक सृष्टी ही नियमितपणे नष्ट होत राहते आणि पुनर्निर्माण होत राहते. परंतु आध्यात्मिक जगातील जे ग्रहलोक आहेत ते शाश्वत आहेत. ते अशा प्रकारे कधीच नष्ट होत नाहीत आणि त्यांचा पुनर्निर्माणाचा त्याच्यामुळे प्रश्नच नाही. आणि भौतिक जगत किती मोठं आहे हे सांगण्यासाठी आणि आध्यात्मिक जगत भौतिक जगतापेक्षाही किती मोठं आहे हे सांगण्यासाठी एक उदाहरण दिलेले श्रील प्रभुपादांनी, जे की चैतन्य चरितामृतमध्ये हे उदाहरण चैतन्य महाप्रभूंनी स्वतः दिलेलं आहे. चैतन्य महाप्रभू म्हणतात की ज्याप्रमाणे एका मोठ्या पिशवीमध्ये किंवा एका हंड्यामध्ये किती सारे मोहरीचे दाणे येतील प्रभूजीच, माताजीच, किती येऊ शकतील? असंख्य, खूप सारे. मोजणं पण अवघड आहे की नाही. आपण जर ओंजळभर मोहरी घेतली तरी तेवढे मोहरीचे दाणे पण मोजणं खूप खूप अवघड आहे. तर एका मोठ्या हंड्यामध्ये तर अनंत असंख्य असे मोहरीचे दाणे भरू शकतात. अशा मोहरीच्या दाण्यांची तुलना कशाशी केलेली आहे? असंख्य साऱ्या ब्रह्मांडांशी केलेली आहे. आणि प्रत्येक ब्रह्मांडामध्ये जसं आपण अगोदर पाहिलेलं आहे
की प्रत्येक ब्रह्मांडामध्ये 14 ग्रहलोक 14 प्लॅनेटरी सिस्टम्स आपल्याला पाहायला मिळतात. आणि ह्या 14 ग्रह लोकांमध्ये असंख्य वेगवेगळे ग्रह पण आपल्याला पाहायला मिळतात. जसं की आपला भूर लोक जो आहे त्याला आपण इंग्रजीमध्ये सोलार सिस्टीम म्हणतो. त्याच्यात कितीतरी वेगवेगळे ग्रहलोक आपल्याला पाहायला मिळतात. आणि शास्त्र सांगतं, श्रील प्रभुपादजी सांगतात तात्पर्यामध्ये भागवताच्या, की असे कितीक अनेक ग्रह आहेत जे की आजच्या शास्त्रज्ञांना माहिती पण नाहीयेत. आपण कधी-कधी पाहतो की शास्त्रज्ञ नवीन ग्रह एखादा सौर मालिकेतील शोधून काढतात. परंतु शास्त्राच्या अनुसार असे अजूनही कित्येक सारे ग्रह आहेत, ज्याची की कल्पना आजच्या आधुनिक विज्ञानामध्ये शास्त्रज्ञांना नाहीये. तर एक ग्रहलोक इतका मोठा आणि त्या सर्व 14 ग्रहलोकांचा मिळून एक ब्रह्मांड. म्हणजे एका ब्रह्मांडामध्ये अनेक ग्रह आहेत, ज्यांची संख्या ही शास्त्रज्ञांना व्यवस्थितरित्या ॲक्युरेटली माहिती नाहीये. आणि असे असंख्य ब्रह्मांड आहेत भौतिक जगतामध्ये आणि त्या ब्रह्मांडापेक्षाही कितीतरी विस्तृत प्रमाणामध्ये, मोठ्या प्रमाणामध्ये आध्यात्मिक जगत आहे. तर या सर्व वर्णनावरून आपण काय शिकतो? निष्कर्ष काय आहे? प्रभूजीच, माताजीच काय कळतं आपल्याला? की जर भौतिक जगत समजण्यासाठी एवढं विस्तृत आहे, मोठं आहे, याच्यावरून आपण काय अनुमान लावू शकतो? कोण सांगेल? हरे म्हणजे कृष्ण प्रभूजी. आपण विचारच करू शकणार एवढं हे आहे विस्तीर्ण. विस्तीर्ण आहे. ओके. धन्यवाद अलका माताजी. येस संजना माताजी. प्रभूजी आपण कल्पना नाही करू शकत, कारण की ते आपल्या हे समजणं आपल्या हातात नाहीये, तर ते समजणं पण आपल्या हातात नाहीये. हातात नाही. आणि याच्यावरून आपल्याला हे कळतं की आपण किती म्हणजे इनसिग्निफिकंटला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? किती क्षुल्लक तुच्छ किंवा तुच्छ तुच्छ, सूक्ष्म 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 आणि क्षुल्लक आहोत पूर्ण ब्रह्मांडाशी तुलना करायची म्हटलं तर. आणि भगवंत तरी पण एवढे प्रयत्न घेत आहेत वेगवेगळ्या अवतारांच्या द्वारे, वेगवेगळ्या साधू संतांच्या द्वारे किंवा वेगवेगळ्या स्क्रिप्चर्स शास्त्रांच्या द्वारे आपल्याला भक्ती मार्गाविषयी, आध्यात्मिक जगताविषयी कळवण्यासाठी. का? फक्त आपल्याला आध्यात्मिक जगताकडे आकर्षित करून कधी ना कधी आपण भक्ती मार्गाचं पालन करून निश्चित प्रयत्न करावेत आध्यात्मिक जगतात येण्यासाठी. यासाठी भगवंत स्वतः पण प्रयत्नशील आहेत. आणि दुसरा महत्वाचा फरक श्रील प्रभुपादजी तात्पर्यामध्ये सांगतात. एक तर झालं आपण पहिला फरक पाहिला आकाराच्या बाबतीमध्ये. दुसरा फरक पाहिला शाश्वत आणि अशाश्वत. आध्यात्मिक जगत हे शाश्वत आहे, भौतिक जगत हे क्षणभंगूर आहे. म्हणजे पुन्हा त्याचा प्रलय, विनाश होतो आणि पुन्हा त्याला निर्माण करावं लागतं. तिसरा फरक श्रील प्रभुपादजी सांगत आहेत की ह्या भौतिक जगताला म्हटलं जातं कुंठा. कुंठा म्हणजे असं लोक, असं जगत, अशी राहण्याचं ठिकाण जे की पूर्ण चिंतेने भरलेलं आहे. कुंठा म्हणजे चिंता. परंतु आध्यात्मिक जगताला काय म्हटलं जातं? वैकुंठ. वैकुंठ म्हणजे जिथे चिंता, काळजी, दुःख ह्या गोष्टी अस्तित्वामध्ये नाहीयेत. जसं की असं सांगितलं जातं की चिंता आणि चिता याच्यामध्ये फक्त एका अनुस्वाराचा, एका टिंबाचा फरक आहे. परंतु चिंता चिता ही मनुष्याला मृत्यूनंतर शरीर नष्ट करते आणि चिंता ही मनुष्याला जिवंत असतानाच पोखरून टाकते किंवा जिवंत असून पण मृत्यू यातना किंवा नरक यातना मिळतात ज्यावेळेस मनुष्य खूप जास्त काळजीमध्ये असतो. तर सांगण्याचा हेतू हा की जे काही आनंदाची, क्षणभंगूर आनंदाची प्राप्ती या भौतिक जगामध्ये आपल्याला होते, तो पण आनंद कसा आहे? शुद्ध परिपूर्ण आनंद आहे का? अजिबात नाही. तो पण अशाश्वत आनंद आहे. आणि श्रील प्रभुपादजी तात्पर्यामध्ये सांगतात, कुठे सांगितलंय की हा आनंद कधी पण जाऊ शकेल याची भीती आपल्याला भौतिक जगतामध्ये नेहमी सतावत असते. कुठे दिलेलं आहे ते प्रभूजीच, माताजी शोधा जरा.
हे पहा, भौतिक जगतामध्ये काळाचा सदैव प्रभाव असतो आणि तो एका गोष्टीच्या एका स्थितीमधून दुसऱ्यामध्ये विकार किंवा बदल घडवीत असतो. भौतिक जगतामध्ये तथाकथित सुख हे मनुष्याने स्वतः केलेल्या कर्मामुळे फलित होते. स्वतःच्या कठोर परिश्रमाने तो श्रीमंत होऊ शकतो. परंतु अशा कष्ट अर्जित सुखाच्या स्थायित्वाविषयी त्याच्या मनात सदैव संशय आणि भय हे घर करून राहिलेले असते. याचा अर्थ काय प्रभूजीच माताजीच, की जे काही क्षणभंगूर भौतिक सुख या भौतिक जगतामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, ते सुख प्राप्त होताना पण मनुष्याच्या मनामध्ये नेहमी ही भीती असती, की अरे हे सुख कधीही काढून घेतल्या जाऊ शकतं. आणि किती सारे उदाहरणं आपण आपल्या समोर पण पाहतो प्रभूजीच माताजीच, की काही वर्षांपूर्वी एक उदाहरण मी मोठा होत असताना खूप लक्षात राहिलं माझ्या, की आपल्याला त्या व्यक्तीवर व्यक्तिशः टीका नाही करायची. पण असे कितीतरी उदाहरणं आपल्याला इतिहासामध्ये दिसतील, की एखादा व्यक्ती खूप सारं भौतिक जगातलं यश अनुभवतो. नाव, कीर्ती, पैसा आणि खूप सारे फॉलोअर्स त्यांचं त्यां त्यांचे फॅन्स हे खूप सारं आपल्याला यश त्यांनी प्राप्त केलेलं दिसतं. पण दुसऱ्या क्षणी अशी काही गोष्ट किंवा अशी काही चूक त्या व्यक्तीच्या हातून होते, की त्यांनी कमवलेली जी काही कीर्ती आहे, जो काही पैसा अडका आहे, जे काही यश आहे, ते एका क्षणामध्ये नष्ट होऊन जातं. तर अशा प्रकारे या भौतिक जगातला जे यश किंवा सुख आहे, ते काय सांगितलेलं आहे, की मनात सदैव संशय आणि भय राहतं अशा व्यक्तीच्या मनामध्ये, की ही गोष्ट कधीही काढून घेतल्या जाऊ शकते. परंतु आध्यात्मिक जगतामधील जे सुख आहे, श्रील प्रभुपादजी लिहितात, की तिथे आनंद प्राप्त करण्यासाठी व्यक्तींना कठोर परिश्रम करावे लागत नाहीत, ज्याप्रमाणे भौतिक जगामध्ये करावे लागतात. आणि भौतिक जगात एवढे परिश्रम करून पण जे यश प्राप्त होतं, ते कधी पण काढून घेतल्या जाऊ शकतं. आपल्या सर्वांना ही गोष्ट अनुभवास आहे का? प्रभूजीच माताजीच पटत आहे का? हरे हो कृष्ण. प्रभूजी. हो हो प्रभूजी. प्रभूजी. आणि म्हणून प्रल्हाद महाराज एक उपाय सांगतात 7व्या स्कंदामध्ये. प्रल्हाद महाराज म्हणतात, की त्यामुळे एका हुशार व्यक्तीने काय करायला पाहिजे, की भौतिक जो आनंद आहे, त्याच्या मागे धावणं अगोदर थांबवायला पाहिजे. का? कारण 1 मिनिट हां, मी एक श्लोक तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. 1 मिनिट फक्त. आत्ता आम्ही मागच्याच भक्ती वैभव सेशनमध्ये याच्यावर चर्चा केलेली. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम. हा 382 आपण हा श्लोक उघडू एकदा. तर ह्या भौतिक जगातलं जे सुख आहे ते काय सांगितलंय? सोहम नृणाम क्षुल्ल सुखाय दुःखम. क्षुल्लक सांगितलंय, जे की इतके सारे कष्ट करून प्राप्त होतं, पण ते कसं आहे? क्षणभंगूर आहे. आणि त्या थोड्या सुखासाठी काय प्राप्त होतं आपल्याला? खूप सारं अधिक प्रमाणामध्ये दुःख प्राप्त होतं. अशा प्रकारचं सुख हे भौतिक सुख हे शास्त्र आपल्याला सांगतात. त्याच्यामुळे प्रल्हाद महाराजांचं जे आपण शिकवण चर्चा करत होतो, की प्रल्हाद महाराज 7व्या स्कंदामध्ये सांगतात, म्हणून जो बुद्धिमान व्यक्ती आहे त्यांनी काय करायला पाहिजे? अशा भौतिक सुखाच्या पाठीमागं धावणं अगोदर थांबवायला पाहिजे. आणि जर आपण भौतिक सुखाच्या पाठीमागं धावणं थांबलो, आध्यात्मिक
कार्याचं व्यवस्थित प्रकारे पालन केलं, आध्यात्मिक जीवनातील नियमांचं व्यवस्थित प्रकारे पालन केलं, तर हे जे सुख प्राप्त होईल, भगवद्गीता सांगते की हे सुख पहिल्यांदा जरी खूप कष्टमय वाटत असेल, परंतु त्याचा शेवट कसा होतो? अमृतासारखा होतो. परंतु जे मोड ऑफ इग्नोरन्स म्हणजे सत्वगुण, रजोगुण, तमोगुण, जे तमोगुणातील जो आनंद आहे, तो सुरुवातीला जरी एका अमृतासारखा वाटत असेल, तरी त्याचा शेवट कशामध्ये होतो? विषासारखा कडू होतो. परंतु जे शाश्वत आध्यात्मिक सुख आहे, सुरुवातीला जरी खूप सारे नियमांचं पालन, 16 माळा जप करणं किंवा सकाळी उठणं, मंगल आरती अटेंड करणं, ह्या गोष्टी जरी कष्टमय वाटत असतील, तरी भगवद्गीता सांगते की त्यामुळे प्राप्त होणारा जो आनंद आहे, त्याचा जो कन्क्लुजन, त्याचा जो निष्कर्ष आहे, शेवट आहे, तो अमृतासारखा गोड होईल. त्याच्यामुळे सर्वात अगोदर गोष्ट म्हणजे भौतिक सुखाच्या पाठीमागे धावणं थांबणं, आणि सुरुवातीला जरी काही नियम कठीण वाटत असतील किंवा पालन करण्यासाठी नकोसे वाटत असतील, भगवद्गीता, भागवत या शास्त्रांच्या आधारावर विश्वास ठेवणं, की आत्ता जर एखादी गोष्ट कठीण वाटत असेल, तरी त्याचं पालन करून मिळणारा आनंद जो आहे, तो शाश्वत नेहमी करता राहणारा असेल. आणि आपण भौतिक जगतातील उदाहरणामधून पण आपण स्वतःच्या आयुष्यात ही गोष्टी बघू शकतो, प्रभुजीज माताजीज, की असे विद्यार्थी आपल्याला सापडतील की जे आजचं उद्यावर ढकलतात, उद्याचं परवावर ढकलतात, आणि पूर्ण वर्षभर जर त्यांनी अभ्यासाकडे दुर्लक्ष केलं, परंतु ज्यावेळेस परीक्षेची वेळ येते, दुसऱ्या दिवशी पेपर होणार असतो, त्याच्या आदली रात्रही काही सहजासहजी जात नाही. का? कारण व्यक्तीला ती भीती सतावते, की या जर पेपरमध्ये मी जर नापास झालो, तर पुन्हा हे सर्व वर्ष मला रिपीट करणं भाग आहे. आणि त्याच्या विरुद्ध आपण पाहतो, की अभ्यासू व्यक्ती कधी-कधी रात्रीची झोप त्याला त्यागावी लागते, किंवा रात्री कमी झोपेने शरीर थकून जातं, परंतु तशा ह्याच्यामध्ये पण अभ्यास करत राहावं लागतं. परंतु अंततः जो आनंद प्राप्त होतो चांगले मार्क पडल्यानंतर, तो शाश्वत म्हणा किंवा जास्त काळ टिकणारा असतो. अशा आनंदापेक्षा जो की क्षणासाठी प्राप्त होतो अभ्यासाकडे दुर्लक्ष करून. हे एक साधं उदाहरण झालं भौतिक जगतातील. पण सर्वांना हा मुद्दा कळाला का प्रभुजीज, माताजीज? आपण या श्लोकातून पण सांगितलेला, की कशाप्रकारे ह्या भौतिक जगातील सुखाला क्षुल्ल सुखाय सांगितलंय. क्षुल्ल म्हणजे खूप क्षुल्लक, खूप नाममात्र इतका. क्लिअर आहे प्रभुजीज, माताजीज? हरे कृष्ण. हो प्रभूजी. पुढे जायचं आपण श्लोक क्रमांक 19. कुणाचा काही प्रश्न आहे का? हरे कृष्ण. चालेल, आपण पुढे जाऊ. श्लोक क्रमांक 19. पादेषु सर्वभूतानि पादेषु पादेषु सर्वभूतानि पुंसः स्थितिपदो विदु पुंस पदो विदु अमृतः क्षेमम् अभयम् अमृतम् अभयम् अभयम् त्रिमूर्ध्नोधा इमूर्धसु. कोणाला वाचायचंय का प्रभूजीच, माताजी? हरे कृष्ण. मी वाचू प्रभूजी. हा माताजी, हरे कृष्ण. सर्व प्राणीमात्रे अस्तित्वात असणाऱ्या आपल्या 1/4 शक्तीद्वारे भगवंत सर्व भौतिक ऐश्वर्याचे परमश्रेष्ठ आगर आहेत हे जाणून घे. अमरत्व, निर्भयपणा आणि वार्धक्य व व्याधीच्या दुःखातून मुक्तता हे भगवत धामात अस्तित्वात आहे. असे भगवत धाम 3 उच्चतर लोकांच्या तसेच भौतिक आवरणांच्याही पलीकडे आहे. तात्पर्य श्रील प्रभुपादजी द्वारा. श्रील प्रभुपादजी की जय. भगवंतांच्या संधिनी शक्तीच्या एकूण निर्मितीपैकी 1/4 भौतिक जगात आहे आणि 3/4 आध्यात्मिक जगात आहे. भगवंतांची शक्ती ही 3 पूरक भागांमध्ये विभागलेली आहे: सांधिनी, संवित आणि रुद्धिनी. दुसऱ्या शब्दात भगवंत हे अस्तित्व, ज्ञान आणि आनंदाचे परिपूर्ण प्रकटीकरण आहे.
अशा अस्तित्व, ज्ञान आणि आनंदाची जाणीव या भौतिक जगामध्ये अत्यल्प प्रमाणात प्रकट होते आणि भगवंतांचे अंश असणारे जीव मुक्तावस्थेमध्ये अशा अस्तित्व, ज्ञान आणि आनंदयुक्त चेतनेचे आस्वादन करण्यास पात्र आहेत. तथापि भौतिक अस्तित्वाच्या बद्धावस्थेमध्ये क्वचितच ते वास्तवता, अस्तित्व, ज्ञान आणि जीवनाचे विशुद्ध सुख काय आहे याची अनुभूती करून घेऊ शकतात. भौतिक जगातील बद्ध आत्मांपेक्षा संख्येने कैक पटीने अधिक असलेले मुक्तात्मे उपरोक्त संधीनी, संवित आणि हृदयानी राहदिनी या शक्तीच्या सामर्थ्याचा अमरत्व, निर्भयपणा व जरा व्याधी यापासून मुक्ती यांच्या बाबतीत प्रत्यक्ष अनुभव घेऊ शकतात. भौतिक जगतामध्ये ग्रहलोकांची रचना 3 स्तरांमध्ये केलेली आहे व ती त्रिलोक किंवा स्वर्ग, मर्त्य आणि पाताळ म्हणून जाणली जाते. आणि हे तीनही लोक मिळून संपूर्ण संधिनी शक्तीचा केवळ एक चतुर्थांश भागच व्यापतात. त्या पलीकडे आध्यात्मिक विश्व आहे आणि त्या ठिकाणी भौतिक जगताच्या 7 आवरणांच्याही पलीकडे वैकुंठलोक अस्तित्वात आहे. त्रैलोक्यातील कोणत्याही ग्रहलोकामध्ये अमरत्व, पूर्ण ज्ञान आणि पूर्ण आनंदयुक्त अस्तित्वाची अनुभूती होऊ शकत नाही. ऊर्ध्व स्तरावरील 3 ग्रहमंडळांना सात्विक लोक म्हटले जाते, कारण त्यामध्ये प्रदीर्घ आयुष्यासाठी सुविधा उपलब्ध असतात. व्याधी आणि वार्धक्यापासून तुलनात्मक स्वातंत्र्य तसेच निर्भयत्वाची जाणीव असते. महान ऋषीमुनी आणि संत हे स्वर्गलोकाच्याही पलीकडे असलेल्या महर लोकाची प्राप्ती करतात, परंतु त्या ठिकाणी सुद्धा पूर्ण निर्भयत्व नाही, कारण कल्पाच्या अंती महर लोकाचाही विनाश होतो व तेथील निवाशांना त्याही पलीकडे असणाऱ्या ग्रहलोकांवर जावे लागते. तरीही त्या ग्रहलोकांवर सुद्धा कोणीही मृत्यूपासून मुक्त नाही. त्या ठिकाणी तुलनात्मक प्रमाणात दीर्घ आयुष्य, अधिक ज्ञान आणि पूर्ण आनंदाची आंशिक जाणीव असते, परंतु वास्तविक अमरत्व, निर्भयत्व आणि व्याधी जरा यापासून मुक्तता आदी गोष्टी भौतिक विश्वाच्या भौतिक आवरणांच्या पलीकडेच अनुभवणे शक्य आहे. हे सर्व गुण मस्तकावर स्थित आहे. अधाई मूर्धसु. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण प्रभुजी. दंडवत प्रणाम. धन्यवाद माताजी. हरे कृष्ण. तर या ठिकाणी या तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपादजी सांगत आहेत की कशा प्रकारे 14 ग्रहलोकांपैकी ह्या 14 ग्रहलोकांचं जे कॅटेगरायझेशन, जी विभाजन जे केलेलं आहे ते कशात केलेलं आहे. एक आहेत स्वर्ग लोक, जे की पृथ्वी लोकाच्या वरचे सर्व भूवर लोकांपासून. का? कारण या ठिकाणी जे आयुष्य आहे ते पृथ्वी लोकातील जीवांपेक्षाही खूप अधिक प्रमाणामध्ये मोठं आहे. जसं की सांगितलं जातं, देवतांचे जे आपले जे 6 महिने आहेत ते मिळून देवतांचा 12 तासांचा एक दिवस बनतो. अशा प्रकारे आपलं 1 वर्ष म्हणजे 24 तासांचा दिवस आणि रात्र देवतांची बनते. असे 100 वर्ष ते जगतात. आणि त्याही स्वर्गलोकापेक्षा वरचा ग्रह सांगितलाय, इथं ग्रहलोक सांगितलाय महरलोक, जिथं की महान साधू पुण्यात्मे प्राप्त करू शकतात. परंतु या महरलोकामध्ये पण एक प्रॉब्लेम आहे. तो कोणता आहे? ब्रह्माजींचं ज्यावेळेस कल्प इथे सांगितलं आहे की ज्यावेळेस कल्प संपल्यानंतर, कल्प म्हणजे ब्रह्माजींचा दिवस. हरे कृष्ण. 1 मिनिट. हा, कुठे दिलंय की कल्पानंतर तिथे पण प्रलय होतो. हा, महान ऋषीमुनी आणि संत हे स्वर्गलोकाच्याही पलीकडे असलेल्या महर लोकाची प्राप्ती करतात, परंतु त्या ठिकाणी सुद्धा पूर्ण निर्भयत्व नाही. का? कारण कल्पाच्या अंती महर लोकाचाही विनाश होतो. याचा अर्थ ज्यावेळेस ब्रह्माजींचा दिवस संपतो आणि प्रलय होतो, त्यावेळेस सुरुवातीचे जर 3 ग्रह सोडले तर महर लोकांवरील पण साधू संतांवर जावं लागतं.
कारण महरलोकापर्यंतचे सर्व ग्रह लोक हे त्या प्रलयामध्ये नष्ट पावतात आणि पुढच्या सृष्टीमध्ये पुन्हा यांचा निर्माण केला जातो. तर सांगण्याचा अर्थ असा की या तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपादजी सांगत आहेत की या भौतिक जगतातील सत्यलोकापासून, ज्याला की ब्रह्मलोक म्हटलं जातं, त्या ब्रह्मलोकापासून ते पाताळ लोकापर्यंत प्रत्येक ग्रहलोकातील जीव हे जन्म आणि मृत्यू त्यांच्यासाठी ठरलेला आहे. त्याच्यामुळे भगवद्गीतेमध्ये भगवंत पण सांगतात, आ ब्रह्म भुवनार लोक. भगवंत सांगतात 8व्या अध्यायामध्ये 8.16. कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. आ ब्रह्म भुवना लोका पुनर्आवर्तिनो अर्जुन पुनरावर्तिनो अर्जुन माम उपेत्य तु कौन्तेय मां प्रकृत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते. पुनर्जन्म तर या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की पूर्ण सर्वश्रेष्ठ जो ग्रहलोक आहे, जो की आहे ब्रह्मलोक, त्यापासून ते पाताळ लोकापर्यंत प्रत्येक लोकामध्ये, या लोकामध्ये ब्रह्मलोकामध्ये या मर्त्य लोकावर यावं लागू शकतं त्यांचं पुण्यकर्म संपल्यानंतर. परंतु आध्यात्मिक जगतात गेल्यानंतर, वैकुंठ जगत किंवा गोलोक वृंदावनमध्ये गेल्यानंतर पुन्हा जन्म घेण्याची गरज नाहीये. माम उपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्मना विद्यते. परंतु जो कोणी व्यक्ती भगवत धामाला प्राप्त करतो त्याला पुन्हा जन्म घेण्याची गरज नाहीये. त्यामुळे खऱ्या बुद्धिमान व्यक्तीचं कार्य काय आहे? प्रभूजीच माताजीच, खऱ्या बुद्धिमान व्यक्तीने काय करायला पाहिजे? अशी जागा, असा ग्रहलोक प्राप्त करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे जिथे गेल्यानंतर आपल्याला पुन्हा पुनर्जन्म या भौतिक जगतामध्ये घ्यावा लागणार नाही, आणि ते म्हणजे आध्यात्मिक जगत. तर आपण इथे थांबू. प्रभूजीच माताजीच, कुणाचा काही प्रश्न आहे का? हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हा, संजना माताजी, हरे कृष्ण. प्रभूजी, एक क्युरियोसिटी वाटली म्हणून विचारते की आपण बघतो ब्रह्माजींच्या दिवसामध्ये आपण 7वा मनू मध्ये आपण जगतोय. तर असं बघायला गेलं तर म्हणजे गणनेनुसार ब्रह्माजींचा एक्झॅक्ट आपण वेळ काय बोलू शकतो? म्हणजे एक अशी क्युरियोसिटी वाटली, म्हणजे काय असू शकतात? तुम्ही जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर भागवतामध्ये दिलेलं आहे माताजी. 3ऱ्या स्कंदामध्ये पण श्रील प्रभुपाद तर काही ठिकाणी सध्या ब्रह्माजींचं 51 म्हणजे अर्ध आयुष्य झालेलं आहे आणि त्यांचा बर्थडे म्हणजे वाढदिवस सुरू आहे. 51वं वर्ष त्यांना सुरुवात होत आहे आता सध्या, आणि त्या ज्यामध्ये आपण सध्या जगत आहोत. म्हणजे ब्रह्माजींचं अर्ध आयुष्य झालंय, अर्ध बाकी त्याची. आणि विशेषतः ह्या त्यांचा जो दिवस आहे म्हणजे 50 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांचा जो वाढदिवसाचा काळ सुरू आहे, त्याच्यापैकी पण 14 मनूंपैकी 7व्या मनू वैवस्वत मनूंच्या काळामध्ये आपण सध्या जगत आहोत. आणि त्या वैवस्वत मनूंच्या काळामध्ये जे पूर्ण दिवसातील जे 1000 दिव्य युग आहे त्याच्यापैकी 28वं दिव्य युग सुरू आहे. कारण कृष्ण जस्ट आता येऊन गेलेले आहेत, ज्यांच्या नंतर चैतन्य महाप्रभू पण येऊन गेलेले आहेत. तर हा कालावधी भागवतामध्ये दिलेला आहे माताजी. हो, म्हणजे सकाळ आहे त्यांची आता. सकाळ मी तुम्हाला सकाळ संध्याकाळ नाही सांगू शकणार. हा, त्यांच्या एका दिवसामध्ये 14 मनू आहेत, त्याच्यापैकी 7वा मनू चालू आहे, म्हणजे अराउंड अर्धा दिवस झाला असं म्हणू शकतो आपण. अराउंड दॅट समजू शकतो. आपण दुपारपर्यंत असं एक धरू शकतो दुपारपर्यंत. वेळ. हा, आणि महत्वाचं म्हणजे आपलं जन्म घेणं विशेष याच्यासाठी की पूर्ण 100 दिव्य युगांपैकी हे 28वं दिव्य युग विशेष आहे, ज्याच्यामध्ये भगवंत स्वतः कृष्ण म्हणून अवतार घेतात आणि त्यांच्यानंतर
स्वतः श्री चैतन्य महाप्रभूंच्या रूपात पण येतात कलियुगातील लोकांच्या उद्धारासाठी. आणि त्या चैतन्य महाप्रभूंच्या आत येऊन गेल्यानंतर जे 10,000 वर्ष आहेत, तो विशेष काळ सांगितलाय. का? कारण त्याच्यामध्ये भगवंतांच्या नाम संकीर्तनाने आपल्या जीवनामध्ये परिपूर्णता, खूप कन्सेशन आपल्याला प्राप्त झालेला आहे भगवद्धाम प्राप्त करण्यासाठी. ह्या गोल्डन कालावधी गेल्यानंतर बरंच स्ट्रगल, बरेच कष्ट अजून वाढतील आध्यात्मिक परिपूर्णता प्राप्त करण्यासाठी. तर सध्या 28 नंबर काय आहे प्रभूजी? असा 28 नंबर जे ब्रह्मदेवांचे जो दिवस आहे त्याच्यामध्ये आपण पाहतो की 1000 दिव्ययुग. दिव्ययुग म्हणजे सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. ह्या 4 युगांचं मिळून एक दिव्ययुग मानलं जातं. अशा 1000 दिव्ययुगांपैकी 28व्या दिव्ययुगामध्ये, सायकलमध्ये भगवंत स्वतः अवतरतात. हो प्रभूजी. प्रभूजी अजून एक प्रश्न मी विचारू? हा. प्रभूजी, आपण बघतो की सूर्य आणि चंद्र हे भगवंतांचे विभूती आहे, तरी पण सूर्य नारायण असा उल्लेख केला जातो. चंद्र नारायण कधी असं ऐकण्यात आलं नाहीये, किंवा इंद्र नारायण हे असं कधी, अग्नी नारायण असं ऐकण्यात नाही. पण सूर्यदेवांचा आणि मंत्र पण ऐकलाय, सूर्य नारायणाय नमः असं वर. तर हे स्पेशल काय आहे? सूर्य असं म्हणजे असं ऐकण्यात येतं नेहमी, म्हणून विचारलं. मला चेक करावं लागेल माताजी. सूर्य निश्चित हा देवतांपैकी एक आहे, महत्वाचं आहे. आणि जसं तुम्ही सांगितलं की भगवंत स्वतः भगवद्गीतेत सांगतात की सूर्य आणि चंद्र हे दोन्हीही विराट रूपाचे डोळे सांगितलेले आहेत. तर निश्चित त्यांचं स्थान विशेष आहे. एक गोष्ट सांगू शकतो की साधारणतः हे जे देवी देवता आहेत ते जीवतत्व असतात, परंतु काही विशेष सर्कमस्टान्सेस, काही विशेष प्रसंगी जर पात्र जीव जर सापडला नाही, तर भगवंत स्वतःही स्वतःचं विस्तृत रूप हे त्या देवतांच्या रूपामध्ये घेतात, अवतरतात. जसं कधी कधी इंद्र बनून वगैरे. परंतु सध्याचे इंद्र हे भगवंतांचे सेवकच आहेत, जीव आहेत. त्याचप्रमाणे सूर्य देवता पण हे भगवंतांचे सेवक आणि जीव आहेत. ठीक आहे माताजी, मला पाहावं लागेल की त्यांना सूर्य नारायण का म्हणतात. ठीक हो आहे. प्रभूजी. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण. अजून हरे एक कृष्ण प्रभूजी. हा, वन बाय हरे वन. कृष्ण. हा हरे माताजी, कृष्ण हरे कृष्ण. प्रभूजी, सादर प्रणाम. हा, धन्यवाद. हा, ऍक्च्युली प्रभूजी, आपण मराठी शुक म्हणून मी कार्यरत आहे, तर थोडं मला पुस्तकांबद्दल सांगायचं होतं, आपले बुक डिस्ट्रीब्युशनचं. हा हा माताजी, प्लीज. हा, चालेल प्रभूजी, आज्ञा असेल. स्क्रीन शेअर करायची का तुम्हाला? नाही प्रभूजी, ऍक्च्युली असं. इथे नेटचा इश्यू आहे, त्यामुळे अच्छा. मी थोडं असंच सांगेल. ठीक. श्री श्री राधा गोविंद की जय, श्री प्रभुपाद की जय. ऍक्च्युली आपल्याला सगळ्यांनाच माहिती बुक्स का इम्पॉर्टंट आहेत आणि बुक्स कशासाठी हवेत हेही सुद्धा माहित आहे. पण एक थोडी उजळणीचा भाग म्हणून मी थोडं सांगते की श्रीमद भागवत म्हणजे आपलं काही केवळ धार्मिक ग्रंथ नसून भगवान श्रीकृष्णांचे साक्षात रूप आहे, हे तर सगळ्यांनाच आपल्याला माहिती आहे. श्री प्रभुपाद म्हणतात की श्रीमद भागवत भगवान श्रीकृष्णाचे एक साहित्य रूप अवतार आहे. श्रीमद भागवताचे आपल्या जीवनातील काय बरं महत्व आहे? तर श्रीमद भागवत हे आपल्याला भगवंतांची ओळख करून देते. श्रीकृष्णांचे स्वरूप, गुण, लीला आणि भक्तांशी असलेले प्रेम सुद्धा समजावून सांगते. श्रीमद भागवत शुद्ध भक्ती जागृत करते, जीवनाला एक योग्य दिशा मिळवते, दुःखात धैर्य आणि समाधान देते आणि भगवंतांची प्रेममय सेवा याची जाणीव सुद्धा करून देते. तर कलियुगातील सर्वोच्च मार्गदर्शक म्हणजे आपली भगवद्गीता आणि श्रीमद भागवत. तर मृत्यूची भीती सुद्धा दूर करते. तर आपल्याला सगळ्यांनाच हे ज्ञात असेल की सुरुवातीला आपण ऋषींचे प्रश्न यामध्ये पाहिलेलं आहे श्रीमद भागवतमध्ये की राजा परीक्षितांनी मृत्यूपूर्वी 7 दिवसाचे श्रीमद भागवताचे श्रवण करून भगवंतांची प्राप्ती केली. म्हणून ज्या घरात श्रीमद भागवतांचे श्रवण, वाचन आणि चिंतन होते त्या घरात खरंच आध्यात्मिक शांती, भक्ती आणि भगवान श्रीकृष्णांची कृपा सुद्धा असते. आपल्याला हे अनुभवलं सुद्धा असेल आपण सगळ्यांनी. तर या बाबतीत मला थोडं सांगायचं की श्रीमद भागवत आपल्याला का गरजेचं आहे, श्रीमद भगवद्गीता का गरजेची आहे आणि आपलं महामंत्र आपण का गरजेचं आहे हे सुद्धा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण एक आपला उजळणीचा भाग म्हणून आणि आपल्या जीवनामध्ये ते सारासार नित्य नियमाने येत राहावं यासाठी आपल्याला पुस्तिकांची गरज आहे. आणि ज्या भक्तांकडे पुस्तकं आहेत त्यांनी सुद्धा
आपल्या संबंधित लोकांना गिफ्ट देण्यासाठी सुद्धा तुम्ही बुक्स खरेदी करू शकता. अजून इतरांना प्रेरणा म्हणून सुद्धा बुक्स देऊ शकता. तर बुक डिस्ट्रीब्युशनचं हेच आहे की तुम्ही ही पुस्तकं घ्या, श्रीमद भागवत, श्रीमद भगवद्गीता आणि आपले बुक सेट आहेत. जेणेकरून एका बुक सेटमध्ये श्रीकृष्ण चरित्र पुस्तिका आहे, भक्ती रसामृत सिंधू आहे, उपदेशामृत आहे, ईशोपनिषद आहे, श्रील प्रभुपादांचे जीवन चरित्र आहे, वैष्णव आचार्य गीते, असा 6चा सेट आहे. त्याच्या बाबतीत तुम्हाला एक फ्री जपमाळा सेट मिळेल. तर त्याची मला वाटतं किंमत 1050 अशी असावी. तर आणि दुसरा सेट असाच आहे, त्याच्यामध्ये तुलसी माला फ्री आहे. तो 700 रुपयाचा आहे. आणि श्रीमद भागवत सेट जो आपला 12 स्कंदाचा आहे आणि 18,000 श्लोक आहे, तो 7,500 रुपयांचा आहे. तर याची पूर्ण तुम्ही माहिती करून घ्या आणि कृपया करून आपला मराठी ग्रुप हा आपल्या बुक डिस्ट्रीब्युशनमध्ये पुढे कसा नेता येईल आणि कसं एकमेकांना आपण प्रोत्साहन देऊन पुढे जाऊ शकू, या बाबतीत प्लीज सगळ्यांनी दक्ष राहा. हरे कृष्ण प्रभूजी. धन्यवाद, धन्यवाद माताजी. हरे कृष्ण. आपण शेवटचा एक प्रश्न घेऊ. गौर कृपा सिंधू प्रभूजी, हरे कृष्ण. तुम्ही कोण विचारत होतं? तुम्हीच विचारत होते का प्रभूजी? हो प्रभूजी. हा प्रभूजी बोला. माझा एक प्रश्न आहे की असं आपल्या भौतिक जगतात जसं सकाळ संध्याकाळ दिवस रात्र असतात ना, तसे आध्यात्मिक जगात सुद्धा असतात. छान प्रश्न आहे. आध्यात्मिक जगतात भौतिक जगतामध्ये सकाळ संध्याकाळ होण्याचं कारण की सूर्य उजाडतो आणि सूर्य मावळतो, म्हणजे ठरलेलं आहे. त्याच वेळेला सकाळ होईल, त्याच वेळेला संध्याकाळ होईल. परंतु आध्यात्मिक जगतामध्ये प्रत्येक जी गोष्ट आहे ती भगवंतांच्या लीलांनुसार किंवा भगवंतांना आनंद कशा प्रकारे प्रदान करता येईल या अनुसार होतात प्रभूजी. तर भगवंतांनी जर विचार केला की सकाळी उठून गायींना घेऊन चरावयास जायचं आहे, तर सकाळ करू शकतात. त्याच परंतु आपल्या वेळेच्या नियमांनी बंधनामध्ये नाहीये आध्यात्मिक जगत, जसं की भौतिक जगत आहे. भौतिक जगतामध्ये जो काही सूर्य उदयाचा वेळ आहे सकाळी 5:30-6, आपली इच्छा असो किंवा नसो सूर्य उजाडणार म्हणजे उजाडणार. परंतु आध्यात्मिक जगतामध्ये हे सर्व भगवंतांच्या इच्छेनुसार होतं. काळाचा प्रभाव तिथे नाहीये. ठीक आहे प्रभूजी. ठीक आहे. हरे कृष्ण, हरे कृष्ण. तर खूप खूप धन्यवाद आपल्या सर्वांचा. वामच्या कल्प तरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभुजी. सादर प्रणाम. हरे कृष्ण. धन्यवाद. थँक्यू प्रभुजी. हरे हरे कृष्ण कृष्ण. प्रभूजी. सादर प्रणाम. हरे कृष्ण.